जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सिद्धी खांडेकरच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाची घटनास्थळी धाव. धोकादायक रस्त्यावर तातडीच्या उपाययोजनांचं आश्वासन. नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील माळवाडी येथे 10 वर्ष शाळकरी चिमुकली सिद्धी रामा खांडेकर हिच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेनंतर नागरिकांचा संताप पणावर झाला असून अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमकी कोणती आश्वासने देण्यात आली, पाहूया हा सविस्तर वृत्तांत. टोप ते दिघंची राज्यमार्ग क्रमांक 151 चे रुंदीकरण झाल्यापासून अंकलखोप पेट्रोल पंप ते 5वा मैल या परिसरात अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. भरधाव वेग, निष्काळजी वाहन चालक आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. याच महिन्यात 19 जुलै 2025 रोजी भिलवडी ते सेकंडरी हायस्कूल दरम्यान सरळी नाळ्यावरील पुलाजवळ गंभीर अपघात झाला होता. त्यावेळीही सार्वजनिक बांधकाम विभागानं पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान माळवाडी येथील 10 वर्षीय सिद्धी रामा खांडेकर या शाळकरी चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर बुधवार 29 जुलै रोजी ईश्वरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सांगली जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योजक गिरीश चितळे, पंचायत समिती सदस्य हजराबी सलामत तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहन तावदर, सचिन पाटील, रोहित नलवडे, संदीप काटे, प्रताप पुजारी यांच्यासह भिलवडी व माळवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर वाढती वाहनांची वर्दळ, भरधाव वाहने, धोकादायक वळणे आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर समस्या मांडली. तसेच तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील यांनी धोकादायक ठिकाणी इशारा फलक उभारणे, रस्त्यालगतच्या गटारींची स्वच्छता, रिफ्लेक्टर बसविणे आणि इतर आवश्यक किरकोळ कामे तातडीनं सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिले. याशिवाय भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बाबासाहेब चितळे महाविद्यालय, प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल आणि इतर शैक्षणिक संस्था या भिलवडी शिक्षण संस्थेच्या असून या शाखा एकाच परिसरात असल्याने या रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूंनी सुरक्षित पथ उभारण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. या मागणीची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाकडे पथ उभारणीसाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिलं. आता नागरिकांची एकच अपेक्षा आहे, केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्षात ठोस उपाययोजना व्हाव्यात, जेणेकरून भविष्यात आणखी एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागू नये.